नमस्कार. आपण मागील व्हिडिओमध्ये एक्सेलमधून टॅलीमध्ये एंट्रीज कशा इम्पोर्ट करायच्या पाहिलं होतं. आपण या व्हिडिओजमध्ये XML टॅलीमध्ये एंट्रीज कशा इम्पोर्ट करायच्या त्या पाहूया. याच्यासाठी मी हिंदुस्तान युनिलिव्हरचा डाटा वापरत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरमधून जे GSTR1 किंवा GSTR2 हे रिटर्न भरण्यासाठी जी XML जनरेट होते त्या XMLचा आपण वापर केलेला आहे. ते XML कसे आहे ते जरा पाहून घेऊया आपण. तुम्ही जर पाहू शकत असाल तर ही XML या पद्धतीने आहे. संपूर्ण हे हिंदुस्तान युनिलिव्हरचा जो डाटा आहे ते इम्पोर्ट करण्यासाठी या पद्धतीची XML असते. हे XML वापरून आपण संपूर्ण डाटा इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच पद्धतीने सेलचा पण डाटा सेम XML आहे. दोन्ही पण XML आपण इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण नवीन कंपनी क्रिएट करणार आहोत. या नावाने करूया आपण. माझ्याकडे पाठीमागच्या वर्षीचा डाटा आहे त्यामुळे मी मागच्या वर्षी डेट टाकतोय. ही या पद्धतीने कंपनी तयार होईल. कंपनी तयार झाल्यानंतर ना आपल्याला काही मास्टर पहिल्यांदा इम्पोर्ट करायचे आहेत. याच्यामध्ये आपण जे टूल्स बनवलेला आहे किंवा युटिलिटी आहे त्याच्यासाठी जे आवश्यक लेजर्स आहेत ते लेजर्स पहिल्यांदा इम्पोर्ट करूया. हे मास्टर XML म्हणून आपण पहिल्यांदा या मास्टर XML मधून लेजर्स पहिल्यांदा इम्पोर्ट करूयात. इम्पोर्ट डाटा मध्ये जाऊया, मास्टर मध्ये जाऊया, पेस्ट करूया, एंटर, इग्नोर डुप्लिकेट आणि सेव्ह करूया. आता जर तुम्ही अकाउंट इन्फो लेजर्स अल्टरमध्ये जाऊन चेक केलं तर इथं तुम्हाला सगळे लेजर्स तयार झालेले दिसतील. CN वाले, DN वाले, डेबिट नोट वाले, क्रेडिट नोट वाले संपूर्ण लेजर्स तयार झालेले आहेत. शिवाय सेल परचेसच्या संदर्भातले लेजर्स तयार झालेले आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हरचं लेजर तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये GST नंबर वगैरे संपूर्ण डिटेल्स येतील. याच्यासाठी पहिल्यांदा आपण F11 दाबून स्टॅच्युटरी डिटेल्स यस करून घेऊयात. आपण त्याच पार्टीचा GST नंबर पण टाकूयात. या पद्धतीने आपले कंपनी क्रिएट झालेली असेल. लेजर्स सगळे क्रिएट झालेले आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हरचं लेजर आत्ता पाहिलं तर तुम्ही पाहू शकत असाल तर या ठिकाणी संपूर्ण GST नंबर वगैरे व्यवस्थित आलेला दिसतोय. आता वाउचर टाइप्स क्रिएट करूया. वाउचर टाइप कसे क्रिएट करायचे ते मी दाखवणार आहे. अल्टरमध्ये जर आपण जाऊन पहिल्यांदा चेक केलं तर इथं GSTचं कुठलंही वाउचर टाइप दिसत नाही आहे. जे आपल्याला पहिल्यांदा क्रिएट करायचे ते कसे क्रिएट करायचे ते पाहूया. जे आपण युटिलिटी बनवलेले आहे हिंदुस्तान XML इम्पोर्ट त्याच्यामध्ये जायचं आहे. परचेसमध्ये किंवा सेल्समध्ये कुठल्याही मेनूमध्ये जर गेला तर तुम्हाला इथं वरती एक ऑप्शन दिसेल. तुम्ही जर
पाहू शकत असाल तर हे बघा, इथं क्रिएट व्हाउचर टाईप असा ऑप्शन दिसतोय. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जस्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसतंय की प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि व्हाउचर टाईप्स तयार झाले आहेत. आपण एकदा पाहूयात व्हाउचर टाईप्स तयार झालेले आहेत का नाही. हे तुम्हाला दिसू शकतंय. GST क्रेडिट नोट, GST डेबिट नोट, GST परचेस, GST सेल्स हे व्हाउचर्स टाईप तयार झालेले. ही प्रोसेस फक्त फर्स्ट टाइम जेव्हा आपण डाटा इम्पोर्ट करणार आहे त्याच याच्यासाठी आहे. जर तुम्ही नेक्स्ट स्टेपला ह्या दोन्हीही प्रोसिजर करायचे नाहीत, म्हणजे ज्या लेजर्स आपण जे मास्टर इम्पोर्ट केलेले आहेत किंवा जे आता व्हाउचर टाईप्स तयार केले, ह्या दोन्ही प्रोसिजर करायचे नाही आहेत. तुम्हाला डायरेक्ट नंतरच्या स्टेजमध्ये हिंदुस्तान XML इम्पोर्टमध्ये जाऊन XML परचेस इम्पोर्टला जाऊन हे जर तुम्हाला तुमचा जो पाथ असेल XMLचा तो द्यायचा आहे आणि तुमच्या एंट्रीज ॲटोमॅटिकली इम्पोर्ट व्हायला सुरुवात होतील. आता आपण डेमोसाठी काही एंट्रीज घेतलेल्या आहेत, तर त्याच्यातल्या पाथ घेऊन एंट्रीज पोस्ट करूयात. पाहू शकता तुम्ही परचेस व्हाउचर्स इम्पोर्ट झालेत. या पद्धतीनं संपूर्ण परचेस आणि परचेसच्या जे डेबिट नोट आहेत त्या एकाच प्रोसिजरमधून ॲटोमॅटिकली इम्पोर्ट होतील. काहीही करायची जरूरत नाही आहे. XML तुम्हाला तिथून जनरेट करायचे हिंदुस्तान युनिलिव्हरच्या जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमधून आणि ती इम्पोर्ट करायचे. सगळ्या एंट्रीज ॲटोमॅटिक होतील. जर तुम्ही तिथूनच जर एक्सेल तयार केलेले असेल, त्या एक्सेलशी डाटा जर परत व्हेरीफाय जरी केला तर तो 100% तुम्हाला जसं ॲज इट इज जसा टॅलीमध्ये आलेला आहे तसाच डाटा तुम्हाला तिथे पण पाहायला भेटेल. आपले व्हाउचर्स इम्पोर्ट व्हायला लागलेले आहेत. क्रेडिट नोट जास्त असल्यामुळे जरा थोडासा डेमोमध्ये वेळ जातोय. या पद्धतीने परचेस आणि क्रेडिट नोट दोन्ही इम्पोर्ट झालेला आहे आणि असा मेसेज दिसतोय तुम्हाला. जो तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मेसेज येईल. आणि आता जर तुम्ही डेबुक चेक केलं तर डेबुकमध्ये डेबिट नोट आणि परचेस दोन्ही आलेलं दिसेल. बिलिंग या पद्धतीने एंट्रीज होतील. बाकीचं आपण नंतर जेव्हा आपण सेल इम्पोर्ट करू तर बाकीच्या डिटेल्स पाहूयात. पहिल्यांदा सेल पण इम्पोर्ट करून घेऊया. इथे पण याच पद्धतीने तुम्हाला त्याचा पाथ पेस्ट करायचा आहे आणि एंटर करायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता डेस्कटॉपवरती दिसू शकते किंवा समोर पाहू शकता तुम्ही की पार्टीज इम्पोर्ट ॲटोमॅटिक होत आहेत. पार्टीज इम्पोर्ट झाल्यानंतर कशा दिसणार आहेत त्या पण मी दाखवतो. पहिल्यांदा पार्टीज इम्पोर्ट होणार आहेत. नंतर त्याचे जे क्रेडिट नोट, डेबिट नोट किंवा जे सेल्सच्या संदर्भातले जे सेल्स बिल आहेत ते पण इम्पोर्ट होणार आहेत.
हे आता सेल्स वाउचर्स इम्पोर्ट व्हायला लागलेले आहेत. क्रेडिट नोट, हे इथं पाहू शकता. आता मेसेज आलाय, हिंदुस्तान युनिलिव्हर डाटा इम्पोर्टेड सक्सेसफुल. संपूर्ण डाटा आपला इम्पोर्ट झालेला आहे, जो आपण XML मधून घेतलेला होता. आता आपण पहिल्यांदा लेजर्स काय क्रिएट झालेले आहेत, पार्टी लेजर्स कसे क्रिएट झालेले आहेत ते पाहूयात. जर पार्टी लेजर्स हे पाहताय तुम्ही, ही पार्टी आहे आणि जिचा GST नंबर नाही आहे. इथं तुम्ही जर पाहू शकत असाल, यांचा GST नंबर नाही आहे, ॲटोमॅटिकली अनरजिस्टर आलेला आहे. आता एखादी पार्टी अशी पाहूया ज्याचा GST नंबर पण असेल. हे पाहू शकता तुम्ही, इथं या पार्टीचा GST नंबर आहे आणि त्याचा ॲटोमॅटिक रजिस्टर टाईप रेग्युलर झालेला आहे. म्हणजे ज्या एरर्स येणार आहेत GST रिटर्न भरताना, त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉसवरती जाऊन बघूया, प्रॉफिट अँड लॉस काय काय दाखवतोय किंवा कसं दिसतंय. जर इथं तुम्ही बघू शकत असाल तर प्रॉफिट अँड लॉसवरती डेबिट नोट परचेस वगैरे संपूर्ण आलेला आहे. त्याचे GST, त्याचे जे अमाऊंट आहेत त्या 12%, 18%, 5% किंवा जर 0% असेल खरेदी तर 0%, 28% असेल 28%, या पद्धतीनं संपूर्ण व्यवस्थित परचेस इम्पोर्ट होतो. शिवाय सेल त्याच पद्धतीने बघितलं तर सगळ्या क्रेडिट नोट आणि सेल्सच्या संदर्भातल्या ट्रान्झॅक्शन आलेल्या आहेत. याच्यात जर डिस्काउंट असतील, काही डिस्काउंटच्या एंट्रीज आहेत, डिस्काउंटच्या एंट्रीज झालेल्या दिसत आहेत तुम्हाला. असंच रिसिव्डमध्ये आणि असाच एक्सपेन्सेसमध्ये दोन्हीकडेही एंट्रीज दिसतील. शिवाय सर्व्हिस क्लेम, हा जो ऑप्शन आहे, हा सर्व्हिस क्लेम, हे जे सर्व्हिस क्लेम आहे, जे हिंदुस्तान युनिलिव्हरला आपण जे बिल करतो त्या संदर्भात आपण हे सर्व्हिस क्लेमच्या एंट्रीज तयार करतो किंवा सर्व्हिस जी प्रोव्हाइड करतो हिंदुस्तान युनिलिव्हरसाठी, तर त्यासाठीच्या त्या एंट्रीज आहेत ज्या आपण त्याही व्यवस्थित इम्पोर्ट झालेल्या दिसतील. सर्व्हिस क्लेमच्या एंट्रीज असतील, त्या 2 एंट्रीज आहेत त्याच्यात दिसत आहेत. या पद्धतीनं आपण नॅरेशनमध्ये शक्यतो कुठल्या टाईपच्या एंट्रीज आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण डाटा एक्सेलमधून पाहाल तर तुम्हाला त्या कुठल्या एंट्रीज कुठल्या ह्याच्यातून आलेल्या आहेत ते पाहणं सोपं पडेल. आता आपण GST 3B रिपोर्ट पाहूयात. आता एंट्रीज सगळ्या एंट्रीज संपूर्ण वर्षातील आहेत, त्यामुळे आपण पूर्ण वर्षाचा पिरियड टाकूया. इथं पाहू शकता तुम्ही इनकम्प्लीट मिसमॅच डिटेल्समध्ये एकही एंट्री नाही आहे. सेल्सच्या संदर्भातले एंट्री सेल्समध्ये गेलेले आहेत. ते डेबिट नोट, क्रेडिट नोट पडलेले आहेत. ज्यांचे GST नंबर आहेत त्यांचे GST नंबर ॲटोमॅटिकली दिसतात. आता इथं जर तुम्ही क्रेडिट नोट ही पाहू शकता, क्रेडिट नोट ही आलेली आहे, त्याचा मायनसमध्ये म्हणजे वजा झालेला आहे. ते सेलमधून जसं ॲक्च्युली व्हायला पाहिजे किंवा रिटर्न भरताना जे आवश्यक आहे त्या पद्धतीनं करण्याचा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे. हे इथं पण पाहू शकता तुम्ही.
इथं पण मायनस पडलेल्या ह्या सगळ्या डेबिट नोट आहेत. GST परचेस हे प्लस मधल्या फिगर्स आहेत. म्हणजे रिटर्न जनरेट करताना जे सगळ्या आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्ण पूर्तता केलेली आहे. जेव्हा तुम्ही डाटा इम्पोर्ट करचाल, पूर्ण महिन्याचा डाटा इम्पोर्ट झाला की तुम्ही दुसऱ्या दिवशी GSTचं रिटर्न भरण्यासाठी तयार असाल. तुम्हाला काही अडचण येणार नाहीये. संपूर्ण डाटा हा व्यवस्थित टॅलीमध्ये इम्पोर्ट झालेला असेल, जो जिथं तुम्ही डायरेक्टली GST रिटर्न भरू शकता. जसं 3B किंवा GSTR 1 दोन्हीही रिटर्न तुम्ही भरू शकता. प्रिंट प्रिव्ह्यू जर आपण 3Bचा चेक केला, प्रिंट प्रिव्ह्यू हे जर तुम्ही पाहू शकत असाल तर इथं संपूर्ण डाटा व्यवस्थित भरलेला गेलेला आहे आणि GSTR 3Bचं रिटर्न जनरेट झालेलं आहे. हे तुम्ही डायरेक्टली साईटवरती एक्सपोर्ट करून, म्हणजे इथं जर जेसन एक्सपोर्ट रिटर्न केले आणि इथून जेसनचा ऑप्शन निवडून जर तुम्ही जेसन थ्रू जर अपलोड केली तर तुम्ही GSTचं रिटर्न जेव्हा संपूर्ण डाटा इम्पोर्ट होईल त्या दिवशी भरू शकता. आपण GSTR 1 ही पाहूया कसा दिसणार आहे. 1 इथं पाहू शकता इनकम्प्लीट मिसमॅच मध्ये इथे ही डिटेल्स काय एरर्स नाही आहेत. संपूर्ण डाटा व्यवस्थित इम्पोर्ट झालेला दिसतोय. जे क्रेडिट नोट आहेत, जे आपण माल विकला असेल आणि ज्यांचा GST नंबर वगैरे आहे, जर तुम्ही पाहू शकत असाल ज्यांचा GST नंबर आहे तर त्यांच्या क्रेडिट नोट्स असतील तर त्याही व्यवस्थित पडलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही सगळा जर विचार केला तर जेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही इम्पोर्ट केली की तुम्ही GST रिटर्न भरू शकता. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की फक्त हे XML फक्त मग हिंदुस्तान युनिलिव्हरसाठीच वापरायचे आहे का? जर आमचा XML डाटा आहे, आमचं वेगळं सॉफ्टवेअर आहे, तर आम्ही काय करायचं? तर आम्ही असेही कस्टमाइज करून देतोय की त्यांनी आपल्या XML आमच्याकडे जर आम्हाला दिल्या तर आम्ही त्यांना जसे पाहिजेत त्या पद्धतीने डाटा टॅलीमध्ये इम्पोर्ट करून देऊ शकतो. त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9960589622 आणि ऑफिसमधला नंबर आहे 7777063144. या नंबरवरती संपर्क साधा. जर काही क्वेरीज असतील किंवा काही प्रश्न असतील टॅलीमधल्या किंवा कस्टमायझेशनमधल्या, तर हे आपल्या सर्व क्वेरीज सॉल्व्ह केल्या जातील. थँक्यू.